चला तर मैत्रिणींनो, आज आपण पौष्टिक कच्च्या पपईची भाजी पाहणार आहोत। येथे मी एक कच्ची पपई घेतली आहे। सोबतच कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल सुकी मिरची, आले, लसूण घेतला आहे। पपईचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पपईला दोन भागात कापून एक पाव भाग मी भाजी बनवण्याकरता घेतला आहे। पिलरच्या साहाय्याने पपईची साल काढून घेऊया। त्यानंतर पपईला बारीक कापून घेऊया। कापलेल्या पपईला स्वच्छ धुवून गाळणीत कोरडे होण्यासाठी काढून ठेवायचे आहे। आता लसूण, आले, जिरे खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। सोबतच कांदा व कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे। सोबतच लागणार आहे प्रत्येकी 1 टेबलस्पून जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, प्रत्येकी 1 टीस्पून हळद, जिरे, मोहरी आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे आहे। त्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरे व कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबीसर झाला की त्यामध्ये लसूण, आले, जिरे बारीक केलेले घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। यामध्ये फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून सुगंध आणि स्वाद वाढतो। त्यानंतर हळद, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट घालायचे आहे व परतून घ्यायचे आहे। त्यानंतर लाल सुकलेली मिरची घालायची आहे व परतून घ्यायची आहे। यानंतर कापलेल्या पपईच्या फोडी घालू आणि परत छान परतवून घ्यायचे आहे। 2 मिनिटे वाफेवर शिजवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। चवीनुसार मीठ घालू। चम्मचच्या साहाय्याने फोडींना प्रेस करून भाजी शिजली आहे का नाही हे बघायचे आहे।
मस्तपैकी भाजी शिजली आहे. वरून कोथिंबीर घालूया. अशी ही पौष्टिक आणि रुचकर पपईची भाजी तयार आहे.